लाईव्ह दृश्य बघतोय। काँग्रेस भवनाबाहेर हे आंदोलन भाजपकडून केलं जाते। आपण पाहिलेलं होतं भाजप अतिशय तीव्र असं आंदोलन काँग्रेस भवनाबाहेर करणार होतं आणि त्या प्रकारे आता भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेस भवनाबाहेर पोहोचलेले आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। मात्र भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आले असल्याचं बघायला मिळतंय। तर काँग्रेस विरोधात भाजपनं हे आंदोलन आता सुरू केलेलं आहे। पुण्यात काँग्रेस विरुद्ध भाजप वाद हा विकोपाला गेलाय। काँग्रेस भवनकडे आंदोलनासाठी निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी बालगंधर्व चौकात रोखलेलं आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, या आंदोलकांना पोलिसांनी रोखलाय, सविस्तर अपडेट या संदर्भातली। आपण पाहतोय की काँग्रेस भवनला हे सगळे कार्यकर्ते भाजपचे जाण्यासाठी निघाले असताना या ठिकाणी पुणे पोलीस जे आहेत ते त्यांना काँग्रेस भवनकडे जाऊ दिले जात नाही आणि बालगंधर्व चौकाच्या जवळ जे आहे ते त्यांना सर्वांना अडवण्यात आलेलं आहे। कार्यकर्ते काँग्रेस भवनच्या दिशेने जाण्यासाठी आक्रमक आहेत। त्यांना काँग्रेस भवन समोर जाऊन आंदोलन करायचं आहे, त्यासाठी कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मध्ये झटापटी सुरू आहे। पोलीस कार्यकर्त्यांना पाठीमागे हटवत आहेत। ज्या ठिकाणी बालगंधर्व चौकाजवळ या सर्व कार्यकर्त्यांना थांबवण्यात आलेलं आहे। एकूणच या ठिकाणी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस भवन जवळ जाऊन आम्हाला आंदोलन करून दिलं जावं आणि जे अरविंद शिंदे यांच्या सचिन, अगदी काही क्षणांसाठी थांबवते, तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहूयात। मी पुन्हा तुमच्याकडे येते। राहुल गांधीचा वय झाला, अरे काँग्रेसचं करायचं काय? खटाखट यांचं करायचं काय? खटाखट यांचं करायचं काय? राहुल गांधीचं करायचं काय? अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, आपण माहिती देत होतात। नक्कीच आपण पाहतो की काँग्रेसचे जे सगळे हे कार्यकर्ते जे आहेत ते भाजपचे काँग्रेस भवनच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे। मात्र पुणे पोलिसांनी या ठिकाणी बालगंधर्व चौकाच्या जवळ या सर्व कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे, त्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये। एकूणच आपण पाहतो की कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांकडून थांबवण्यात येत आहे। काँग्रेस भवन समोर जाऊन आंदोलन करू द्या अशी भूमिका जी आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे आणि या सर्वांच्या विरोधात खरं तर अरविंद शिंदेनी जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। बालगंधर्व चौकाच्या जवळ या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे, घोषणाबाजी केली जाते आणि या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काँग्रेस भवन समोर जाऊन आंदोलन करू द्या। जे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेलं आहे त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी जाऊन निश्चितच सचिन, अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व माहितीसाठी। तर या आंदोलनासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे बघूयात। पुणे शहरात सामाजिक काम आहे आणि त्यांच्याबद्दल इतक्या वाईट पद्धतीने त्यांनी बोलणं, त्यांची हत्या कधी होईल, त्यांचा जीव कधी जाईल, ते मरण कधी पावतील याची वाट ते बघतात। माझी या ठिकाणी पोलिसांना विनंती आहे की धीरज घाटे यांच्या विषयात जे कट रचले गेले त्यात अरविंद शिंदे हे मागे आहेत, त्यांचं आणि शेवटी सत्य हे त्यांच्या तोंडातनं बाहेर आलं।